मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर सध्या आपण आता आहोत रामेश्वरमला आणि सकाळच्या वाजलेले 8. तर चाललेलो आपण आता 22 कुंडांचं स्नान करायला. त्यामुळे बघा जुनेच कपडे घातलेले आहेत. आता पहिले स्नान करायचं आपल्याला 22 कुंडामध्ये. त्यानंतर मग आपल्याला पुन्हा रूमवर येऊन तयारी वगैरे करून मग दर्शनाला जायचं आहे. तर चला, आत्या वगैरे सगळे खालती गेलेले आहेत, बाकीची मंडळी पण सगळी खालतीच आहे. तर आता थेट जाऊया खालती. इकडनं मंदिर फक्त 50 मीटरवर असेल, समोरच मंदिर आहे. तर चला थेट जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो जर अलाउड असेल. तर आता आपण चाललेलो आहे तर समुद्रामध्ये स्नान करायला. पहिले समुद्रामध्ये करायला लागते, त्यानंतर मग मंदिराच्या आतमध्ये. आणि ऊन एवढा आहे ना भाई, डोल्यावर यायला लागलंय. हे बघा मित्रांनो, सकाळ सकाळचा क्राऊड बघा किती आहे स्नान करण्यासाठी. बापरे, क्या और आता काय मारू मारू काय विचारायला लागले. ओ हॅलो, इधर चल आपण डोक्यावर पाणी घे. चल तेरी बारी आहे बेटे. अरे काढ नको भाई, पाणी खूप थंड आहे ना, त्यामुळे आतमध्ये जायचं मन नाही करत. चल भाई आतमध्ये जा. यो बघा करोगे. चलो चलो चलो. अरे टोपी टोपी चश्मा विश्मा सब निकालो. चलो चलो चलो, हरिओम हरिओम. केलं का मग? तर आता मी पण जरा एक डुबकी मारतो आतमध्ये. चल मार. बदला. तर चाललेलं आपण आता मंदिरामध्ये आणि समोरच तुम्ही बघू शकता किती सुंदर असं रामेश्वरमचं मंदिर. तर चला जाऊया. आपण 22 कुंडांचे स्नान करून आलेलो आहे. मोबाईल काय अलाउड नव्हता, मोबाईल म्हणजे कॅमेरा कायच अलाउड नव्हता, त्यामुळे काही शूट नाही केला. फक्त बाहेरचं जे समुद्रात आम्ही डुबक्या मारल्या ना तेच दाखवलं फक्त. तर आता रेडी झालेलो आहे बघा. आज लुंगी घालायचा मन नाही बाबा, निखिल लुंगी घालणार आहे म्हणून मी असं कपडे घातल्यात. निखिल लुंगी घालेल. चला आता जाऊया दर्शनाला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं धनुषकोडी, श्रीलंका बघायला. 18 किलोमीटर्स ओनली. बघा मित्रांनो, खूपच सुंदर असं मंदिर आहे. आणि हा बघा इथे हॉटेल आहे, म्हणजे रूम आहेत आमचे. रूमच्या इकडे समोरच एवढा भारी व्ह्यू. चला मित्रांनो, चाललेलं आहे आपण आपल्याला आता साईड सीन्स करायला. साईड सीन बघू काय काय आहेत. तर आय थिंक धनुषकोडीला जातील, त्याच्यानंतर दुसरं माहिती नाही. पण फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊन जेवूया थोडंफार. लेट्स गो. चला सगळे चाललेले आहेत खालती, म्हणजे अर्धे जण गेले पण असतील. आणि आलशी आम्हीच आहेत फक्त एवढ्या लास्टला. आम्हीच लास्टला असतात बघा. कोण नाही इथे. निखिल कुठे गेला रे? काय नाही, तो काय पुढे आहे भाई. रस्ता भटकलेला आहे आम्ही. बरं, ग्रुपला लोकेशन तरी होती. आता लोकेशनला चाललेलं आहे फटाफट. काय नाही, इकडनं 300 मीटरच आहे. समोर जाऊन राईड मारल्यावर तिथे त्या हॉटेलमध्ये जेवायचं आपल्याला. आणि मग तिकडनं जायचं आहे. आय थिंक धनुषकोडी फर्स्ट करतील. बघू आता कसं आहे ते, तुम्हाला सगळं सांगतो. किती कलरिंग वाटते यार.
आपण आलेलो आहे तर डॉक्टर अब्दुल कलाम यांचं घर बघायला. बघूया आता कसं आहे ते. हे बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस. ज्या ज्या लोकेशनवर चाललोय सगळीकडे फोटोज नॉट अलाउड, व्हिडिओज नॉट अलाउड. भाई कॅमेरा काढतं तर बोलते व्हिडिओ नका काढू. दाखवायचं तर दाखवायचं काय ब्लॉगमध्ये भाई. चला काय नाही, चालते, एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग. जे दाखवतो ते बघा. रामेश्वरममध्ये पण घेऊन गेलो तर आतमध्ये, तिकडे पण बोलतात व्हिडिओ काढूच नका, हे नाही ते नाही, एम ना तेम. जाऊन सीधा लॉकरमध्ये ठेवलेला कॅमेरा. आता धनुषकोडीला चाललो आहे, तिकडे बघूया ड्रोन फ्लाय करून देतात का नाही तर चलेगा. खूप जास्तीच गरमी आहे बाबा इकडे. परत येईन ना पाऊस असेल तेव्हाच येईन भाई. खूप जास्ती गरमी आहे. आपल्या मुंबईपेक्षा डबल गरमी इथे आहे. वसाई में तुम्हारा स्वागत आहे मित्रांनो तुमचा धनुषकोडीमध्ये. बघा व्हाईट सँड आहे की व्हाईट सँड, आणि आपल्याकडे काले काले अख्खे संपूर्ण काले काले पडले आहेत. कडक साफ काय लोकेशन आहे, खतरनाक. आणि ते मंदिर आहे मागे, जाऊया त्याच्यात पण. काय पण लोकेशन काय क्रेझी आहे. समोरचं चेक करा भाई, समुद्र. आपण एवढा लांब गेलाय, पाणी तिकडे आहे. कडक लोकेशन, एवढं भारी वाटते भाई, एक नंबर. मित्रांनो नारळ पाणी पिलेलं आहे आपण, बघू शकता. आता नारळ पाणी पिऊया. पाणी एकदम नीला आहे, नीला पाणी भाई. आपल्याकडे जसं बघायला पण नाही भेटत माहिती आहे का. एकदम क्रेझी पाणी आहे ना भाई, एकदम नीलगार आहे. आता तुम्हाला खाली होती ना तेव्हा दाखवतो सगळं. एकदम भारी सीन आहे. अल्टिमेट व्ह्यू आहेत ना, खतरनाक. लेट्स गो भाई लोग. ओ वाव वाव व्हाट द भाई, काय कडक आहे यार. तर मित्रांनो इकडे एवढी हवा चालू आहे ना भाई, अक्षरशः इकडे वालू उडायला लागलेले आहे. हे बघा आनेला वगैरे गल्याला लागलेले आहे. तर चला आपण चाललेलो आता धनुषकोडीलाच आहे, पण तिथे लास्ट आहे ना, तिथे जाऊया आपण. ओके लेट्स गो. आणि पाणी बघा किती भारी आहे भाई, आपल्याकडे असं पाणी बघायला नाही.
एवढी हवा आहे ना, आम्ही चाललेत बाबा परत जाऊन त्याच्यात बसतो. अख्ख्या मिठाच्या हे बघा तरी वालू उडले ना ते सगळे झालेलं. पाण्यावर दाखव हे बघा, भयंकर झाला लागला तो. चला आता जाऊया मित्रांनो. फिरता फिरता संध्याकाळ झालेली आहे आणि टाईम झालेला आहे 5 वाजलेत बघा. तर आपण आता चाय पितोय, केक आहे, बिस्किट आहेत आणि अण्णांनी चाय पण आणला आहे. अण्णाला विचारला आम्ही, अण्णाला विचारलेला अण्णा फोडणीचा भात भेटतो का. त्यांना बोलतो हां आगे ना जाऊ आगे ना असं काहीतरी बोलत होतं, पण आम्हाला समजलं नाही ते. फक्त बोलते नंतर बोला टी आणि कॉफी. अण्णा भडकले. सुपर चाय. डिनर टाइम गाइस, बघू शकता दाल खिचडी, दाल तडका. तुमच्या भावाने मागवलाय डोसा, ऑनली डोसा. इकडे आल्यावर तेच खायचं भाई, दुसरं काय नाही खायचं. अँड बटर नान कडक फुल मलाईदार बटर नान. पण टेस्ट काय. जस्ट असं जेवण वगैरे फेरफटका मारत होते आणि भाई या लोकांचे जे मी फोटो काढलेत ना, शाबासकी देत होते मला, माहिती आहे का. खूपच भारी क्रेझी फोटो काढलेत. लेट्स गो, चला जाऊया आणि आरामात झोपूया, कारण उद्या आपल्याला जायचं आहे मदुराईलाच ना रे. हां बरोबर, मदुराईला जायचं आहे आणि मग तिकडनं आपली संध्याकाळी ट्रेन आहे थेट मग मुंबई. तर मित्रांनो चला झोपूया आता आणि या ब्लॉगला इथेच एंड करणार आहोत आपण. जर ब्लॉग आवडल्यास लाईक नक्कीच करा. आज खूप मस्त रामेश्वरमचे दर्शन केले आपण. तर व्लॉग आवडला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.